श्री रमेशदादा पाटील अहोरात्र मेहनत घेत आहे। राज्यभरातील अनुजमातीचे तमाम समस्याग्रस्त बांधवांची एसडीओ आयुक्त कार्यालयातील कर्मचारी वर्ग यांकडून होत असलेल्या जाचक त्रासामुळे जी काही ससेहोपलट होत आहे, यामुळे विद्यार्थी वर्गांचे कर्मचाऱ्यांचे अतोनात अपरिमित नुकसान होत असल्याच्या अनेकविध वृत्ताने रमेशदादा व्यथित होत होते आणि विद्यार्थी व कर्मचारी वृंदांचे भविष्य अक्षरशः टांगणीला लागल्याचे दृष्टीस पडत होते। अखेरीस रमेशदादा यांनी जोरदार संघर्ष घडवून आणला आणि अखेर मुख्यमंत्री वर्गाने रमेशदादा यांचे मन समजावून घेतले आणि सोमवारी खास बैठकीसाठी रमेशदादांना इतर एसटी जमातीच्या प्रतिनिधींसोबत चर्चेला निमंत्रण दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले। कोळी समाजाचे नेते आमदार रमेशदादा पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीचे मंत्रालयाकडून आयोजन करण्यात आले। दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजीच्या बैठकीनंतर पुन्हा कोळी समाजाचे नेते आमदार रमेशदादा पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केलेले आहे। दिनांक 28 जून 2024 रोजी देखील सदर बैठक आयोजित करण्यात आलेली होती, परंतु त्यास आदिवासी आमदारांनी विरोध दर्शवला। त्यामुळे विधान भवन येथे दिनांक 8 जुलै 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता येथे आयोजित करण्यात आलेली असून सदर बैठकीत सर्व आदिवासी आमदारांसोबत आदिवासी कोळी समाज संघटनांना, एसटी ठाकर समातीच्या राज्य अध्यक्षांना देखील या बैठकीस निमंत्रित करण्यात आलेलं आहे। या बैठकीबाबत संपूर्ण कोळी समाजासह तमाम अनुजमातीचे लक्ष लागून आहे। आज सकाळी भल्या पहाटे एसटी ठाकर जमातीचे संस्थापक राज्याध्यक्ष विजय जगन्नाथ ठाकूर, आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांना त्यांच्या वैयक्तिक कार्यालयात समक्ष भेटून अनेकविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून अनुसूचित जमातीच्या ठाकर बांधवांना देखील जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र विषयक अनेक त्रासाविषयक माहिती देत रमेशदादांना सशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रिपोर्टर विजय ठाकूर। आता ह्या मिनिटाला मी आपल्या राज्यातील अनुसूचित जमाती कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेशदादा पाटील यांच्या वैयक्तिक कार्यालयामध्ये उपस्थित आहे। प्रश्न असा आहे की अनुसूचित जमातीच्या तमाम प्रतिनिधींना, बांधवांना, विद्यार्थी वर्गाला आज जात प्रमाणपत्र या महत्त्वाच्या मुद्द्यावरती प्रचंड त्रास होतो आहे आणि ह्या जाचक अटी इतक्या मनापासून म्हणजे ज्याचा काही संबंध नाही, कागदोपत्री शासनाच्या कुठल्याही कागदोपत्री त्याचा काही संबंध नाहीये आणि तसा संबंध नसतानाही या शासनाच्या ठराविक एसडीओ आयुक्त कार्यालयातील कर्मचारी वृंदाकडून अनुसूचित जमातीच्या तमाम विद्यार्थी वर्गाला, कर्मचारी वृंदाला ज्या जाचक अटी दिल्या जात आहेत, जात प्रमाणपत्र काढतानाही आणि जात प्रमाणपत्र जर मिळालं तर त्याच्या पडताळणीसाठीही प्रचंड जाचक अटींचे त्या ठिकाणी ते प्रदर्शन मांडतात, ज्याच्यामुळे आज आमचा विद्यार्थी वर्ग, कर्मचारी वृंद अतिशय परेशान झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय रमेशदादा पाटील या साहेबांनी प्रचंड पाठपुरावा केला की आमच्या मुख्यमंत्र्यांकडे, मंत्रालयाकडे की तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी द्या, आम्हाला आमचं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि तुम्ही आम्हाला ती संधी दिली पाहिजे, असं वारंवार रमेशदादा पाटील साहेबांनी सूचना दिल्या आणि त्यानंतर निवेदनं दिली, समक्ष भेटले। तेव्हा कुठे मंत्रालयातील संबंधित लोकांना जाग आली, खडबडून जागे झाले आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मंत्रालयाने सोमवारी अनुसूचित जमातीच्या तमाम प्रतिनिधींची बैठक तातडीनं बोलवण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। तर रमेशदादा पाटील यांच्याशी मी आज समक्ष बोलतो आहे, भेटतो आहे की खरंच हा पाठपुरावा जर तुम्ही केलेला आहे आणि हे सर्वश्रुत आहे तर मग हे भांडे साहेब स्वतःच्या नावानं ज्या पोस्ट व्हायरल करत आहेत की मी आयोजित केलेली आहे ही मीटिंग, याच्याविषयी तुमचं नेमकं म्हणणं काय दादा? डॉक्टर भांडे साहेबांचा ह्याच्यात काही संबंध नाही। गेले 3-4 महिने मी सातत्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांच्या बरोबर पाठपुरावा करत आहे की अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा फार मोठं नुकसान होत आहे, त्यांना ॲडमिशन मिळत नाही। त्या कारणाने आम्ही अहोरात्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। त्याच्यानंतर आम्ही 20 ऑक्टोबर 2023ला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर मीटिंग घेतली आणि त्यावेळेस आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित सुद्धा होते आणि त्यावेळेस त्या मीटिंगमध्ये ठरलं की ह्या अनुसूचित जमातीला जात वैधता प्रमाणपत्र आणि ब्लड रिलेशन हे त्यांना मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि ह्या संपूर्ण फाईल ही अनुसूचित जमातीची न्याय व विधीकडे पाठवली। ज्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याप्रमाणे आम्हाला न्याय देता येईल असं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आणि ही फाईल न्याय व विधीकडे गेली आणि न्याय व विधीकडनं आता ही फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचा आहे या अनुसूचित जमातीच्या जो वारंवार ह्या जातीचा प्रमाणपत्र जात वैध जो त्रास होत आहे त्याच्याबद्दल साहेबांनी 28 तारखेला मीटिंग बोलावलेली होती, परंतु ती मीटिंग काही आमचे बंधू आदिवासी आमदार यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व करा आणि मग ती मीटिंग आज 5 तारखेला सोमवारी 8 तारखेला सोमवारी 2:30 वाजता मंत्रालयामध्ये ही मीटिंग विधिमंडळामध्ये ही मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की दादा बरेच वर्ष झाले हा प्रश्न तुमचा प्रलंबित आहे, खरं म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आज घटनेप्रमाणे तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाप्रमाणे तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला हा निर्णय मिळाला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत प्रतिष्ठा आहे। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्र शासन ज्या शासनामध्ये तुम्ही आहात ते शासन तुम्हाला न्याय देईल, तुम्ही त्याच्याकडे जा, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितलं, वारंवार सांगितलं आणि शेवटी त्यांनी 8 तारखेला ही मीटिंग विधिमंडळात ठेवलेली आहे आणि आम्हाला आशा आहे। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।